जर तुमची रास वृषभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। येत्या 25 मे रोजी रात्री 12:43 ब्रह्मांडात एक असा महासंयोग घडणार आहे जो गेल्या अनेक वर्षात घडला नाही। तुम्ही आजपर्यंत खूप दुःख सहन केले, प्रत्येक वेळी यशाच्या जवळ पोहोचून मागे आलात, लोकांनी तुमचा वापर केला आणि सोडून दिलं। पैशाची चणचण, घरातले भांडण आणि नशिबाची साथ न मिळणं या सगळ्या गोष्टींनी तुम्ही खचून गेला आहात। पण थांबून जा, कारण नियतीने आता तुमचा न्याय करायचं ठरवलं आहे। 25 मे नंतर तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची कल्पना कदाचित तुमच्या शत्रूंनाही केली नसेल। तुमच्या कुंडलीतील एक गुप्त घरामध्ये 3 मोठे ग्रह एकत्र येत आहेत। हा काळ एक बदल नाही, तर हा तुमच्या नशिबाचा राज्याभिषेक आहे। पण एक मोठी चेतावणी, जर तुम्ही या काळात एक छोटीशी चूक केली तर हातात आलेली सुवर्ण संधी कायमची निघून जाईल। ती चूक कोणती आणि 25 मे रोजी नक्की काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। वृषभ राशीच्या मंडळींनो, ब्रह्मांड तुमच्या राशीचा स्वामी आहे। शुक्र जो ऐश्वर्य, सुख आणि वैभवाचा कारक आहे। गेल्या काही महिन्यापासून तुमच्यावर राहू, केतू आणि शनीची अशी काही वक्रदृष्टी होती की तुम्ही जे काही काम हातात घेत होतात त्यात अडथळे येत होते। तुम्हाला असं वाटत असेल की माझंच नशीब खराब आहे का? पण तसं नाही, तो तुमच्या परीक्षेचा काळ होता। आता ती परीक्षा संपली आहे। 25 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य, बुद्धीचा कारक बुध आणि तुमचा स्वतःचा स्वामी शुक्र हे तिन्ही महाग्रह एकत्र येऊन तुमच्या राशीमध्ये त्रिग्रही बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग निर्माण करत आहेत। परत एकदा सांगते मंडळी, त्रिग्रही बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग निर्माण करत आहेत। वृषभ राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जे मी आता सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल। हा महासंयोग तुमच्या कुंडलीतील कर्म आणि लाभ स्थानाला थेट प्रभावित करत आहे। याचा सरळ अर्थ असा की गेल्या 5 वर्षात तुम्ही जेवढी मेहनत केली, ज्याचं फळ तुम्हाला मिळालं नाही, ते सर्व व्याजासकट परत मिळण्याची वेळ आली आहे। ब्रह्मांड स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे। मला माहिती आहे, तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकला नाही आहात। डोक्यात सतत भविष्याची चिंता, कर्जाचा डोंगर आणि उद्या काय होणार ही भीती असायची। पण देवाच्या घरात उशीर असतो, अंधेर नाही। तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूची किंमत आता चुकती होणार आहे। तुमच्यावर कोणत्या देवताची असम कृपा होणार आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत। पण त्याआधी आपण पाहूया तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल, म्हणजेच की तुमचा पैसा आणि करिअर। चला तर आता बोलूया त्या विषयावर ज्याने तुम्हाला सर्वात जास्त मानसिक त्रास दिलाय, पैसा। वृषभ राशीच्या मंडळींनो, 25 मे नंतर पैशाच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व बदल होणार आहे। आतापर्यंत परिस्थिती अशी होती की हाताचं येतं पण पानात पडत नाही। पैसा यायचा पण तो येण्यापूर्वी जाण्याचे 10 मार्ग तयार असायचे। पण आता ही चूक तुमचं नशीब बदलू शकते जर तुम्ही पैशाचे योग्य नियोजन केले नाही तर। कारण 25 मे नंतर धनलाभाचे असे मार्ग उघडतील जे तुम्ही कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता। जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले असतील, कुणी तुमचे पैसे बुडवले असतील, तर ते पैसे या काळात अचानक परत मिळतील। लॉटरी, शेअर्स किंवा वडिलोपजत संपत्तीतून मोठा फायदा होण्याची शक्यता 99% आहे। जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर मंदीचे दिवस आता संपले आहेत। तुमचे ग्राहक वाढतील, नवीन डील साईन होतील, बाजारात तुमचे नाव आणि पत वाढेल। तुमच्या शत्रूंनी कितीही गुप्त कारस्थाने केली तरी ते तुमचे केसही वाकडे करू शकणार नाहीत, कारण या काळात तुमचा शत्रुहत योग सक्रिय होत आहेत। पगारवाढ,
जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांची नोकरी धोक्यात होती त्यांना 25 मे नंतर एक अत्यंत प्रतिष्ठ आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुमचे बॉस जे आतापर्यंत तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत होते तेच आता जाहीरपणे तुमचे कौतुक करतील. पण मंडळी, खरी गोष्ट अजून बाकी आहे. पैसा तर येईलच, पण त्यासोबत एक गुप्त शत्रू देखील येईल जो तुमच्या या यशावर जळणार आहे. त्या शत्रूपासून कसं वाचायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे एकही सेकंद व्हिडिओ हा मिस करू नका किंवा मधून सोडू नका. पैसा सर्व काही नसतो मंडळी, मन शांती आणि कुटुंबाची साथ हीच तर खरी संपत्ती आहे. वृषभ राशीचे लोक मनाचे खूप साफ असतात. तुम्ही कधी कोणाचं वाईट चिंतत नाही, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्यांना संकटात मदत केली, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या याच सरळ स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेतला, पण आता रडाईचे दिवस संपले. 25 मे नंतर तुमच्या कुटुंबात एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे. पती पत्नीमध्ये गेलेले कित्येक महिने किंवा वर्षापासून साचलेले चाललेले वाद, मतभेद, लहान सहान गोष्टीवरून होणारे कलेश आता पूर्णपणे शांत होतील. तुमच्या जोडीदाराला तुमच्या कष्टाची आणि प्रेमाची जाणीव होईल. जे तरुण आणि तरुणी विवाहासाठी उत्सुक आहेत पण काही ना काही कारणामुळे लग्न जुळत नव्हते, त्यांच्यासाठी देश विदेशातून किंवा अत्यंत चांगल्या घरातून स्थळे येतील. येत्या काही महिन्यातच तुमच्या घरात सनई चौघडे वाजणार हे निश्चितच. हा काळ तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल. जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात आणि पाठीमागे तुमची निंदा करतात त्यांचे खरे चेहरे निसर्ग तुमच्या समोर आणेल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुम्हाला समजेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत असं घडलंय, लोकांनी तुमचा गैरफायदा घेतलाय, तर आत्ताच्या आता या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकनी आम्हाला समजेल की आमचे वृषभ राशीचे कुटुंब किती मजबूत आहे. पहिलं सुख म्हणजे पहा मंडळी, आरोग्य आणि मानसिक तणावापासून काहीतरी लोकांना मुक्ती मिळत नाही, तर पहिलं सुख निरोगी काया असं म्हणतात. वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही काळात शारीरिक आजारापेक्षा तुम्ही मानसिक तणावाचा जास्त सामना केला आहे. रात्रीची झोप उडणे, छातीत धडधडणे, सतत नकारात्मक विचार येणे, डोकेदुखी या गोष्टींनी तुम्हाला हैराण केलं होतं. काही लोकांना तर असं वाटत होतं त्याच्यावर कुणीतरी काहीतरी केलं आहे, जसे की करणी किंवा वाईट विचार किंवा नजरबाधा या सर्व गोष्टी. पण 25 मे नंतर या सर्व त्रासातून तुम्हाला कायमची मुक्ती देखील मिळणार आहे. जर तुम्हाला हाडे, पोट किंवा डोळ्याचे काही जुने आजार असतील तर योग्य उपचार मिळून त्यात मोठी सुधारणा होईल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. ग्रहांचा राजा सूर्य तुमच्या राशीत असल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. तुमच्या मनातील भीती, निराशा आणि नकारात्मकता गळून पडेल. तुम्ही स्वतःला कमलेचे ऊर्जावान अनुभवाल. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या, विशेषतः आईची प्रकृती सुधारणा होईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे एक मोठे ओझे हलके होईल. पण लक्षात ठेवा, देव तुम्हाला संधी देईल, आरोग्य देईल, पण आरोग्याची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल. 25 मे नंतर नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या सुधारावी लागेल. नशिबाचे संकेत आणि देवीची कृपा. तर पहा मंडळी, आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जिथे मी तुम्हाला निसर्गाचे काही संकेत सांगणार आहे. जर तुम्हाला दिसले तर समजून जा की तुमचा चमत्कारिक काळ सुरू झाला आहे. वृषभ राशीच्या लोकांनी हे शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हे संकेत खूप गुप्त आहेत. 25 मे नंतर जर तुमच्यासोबत या गोष्टी घडल्या, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मंदिराची घंटा किंवा शंखाचा आवाज ऐकू आला, अचानक तुमच्या घरात एखादी पांढरी मांजर किंवा पांढरी गाय आली, किंवा तुम्हाला स्वप्नात विहिरीचे पाणी, वाहती नदी किंवा स्वतः महादेव किंवा माता लक्ष्मीचे दर्शन झाले, तर समजा ब्रह्मांड पूर्णपणे तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुमच्यावर थेट माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची असामी कृपा झाली. तुमचे भाग्य आता सूर्यप्रकाशासारखे चमकणार आहे. पहा मंडळी, जसं प्रत्येक नाण्याला दोन पैलू असतात, तसेच या मोठ्या चमत्कारीसोबत एक अत्यंत चेतवानी सुद्धा येते. जर तुम्ही ही चूक केली तर हा सर्व राजयोग मातीत मिसळू शकतो. ती चूक म्हणजे अहंकार आणि गुप्तता न पाळणे. 25 मे नंतर जेव्हा तुमच्याकडे पैसा, मानसन्मान आणि यश यायला सुरुवात होईल, तेव्हा चुकूनही स्वतःमध्ये घमंड येऊ देऊ नका. गरिबांचा
असहाय्याचा अपमान करू नका. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या यशाची, तुमच्या प्लॅनची चर्चा कोणाशीही करू नका. जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवा. वृषभ राशीच्या लोकांना सवय असते की ते आनंदाच्या भरात आपल्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगून टाकतात. पण लक्षात ठेवा, तुमच्या जवळचे काही लोक तुमचे यश पाहून आतून जळत आहे. त्यांची नजर तुमच्या महासंयोगाला ग्रहण लावू शकते. म्हणूनच आपले होठ शिवून घ्या आणि शांतपणे आपलं काम करत राहा. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता रडण्याची वेळ नाही तर लढण्याची आणि जिंकण्याची वेळ आली आहे. नशिबाने तुमची साथ देण्याचं ठरलं आहे. आता तुम्ही स्वतःची साथ द्या. उठून उभ्या राहा, कारण 25 मे नंतरचा हा चमत्कार केवळ एक भविष्यवाणी नाही, तर ते तुमचे नवे आयुष्य आहे. जर तुम्हाला देवावर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास असेल तर ब्रह्मांड तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. चला तर मग या नवीन सुरुवाताचे स्वागत करूया. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जाऊन श्रद्धेने लिहा, जय माता दी, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. पाहूया किती लोकांचा देवावर विश्वास आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वृषभ राशीच्या मंडळींना, मित्रांना, मैत्रिणीला, भावाला, दादाला, कोणालाही तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. आणि असेच नशीब बदलण्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही नक्की दाबा. तुमचा येणारा काळ सुखाचा, समृद्धीचा आणि चमत्कारांनी भरलेला असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी